स्पीड म्हणजे त्याचा बघा, लांब पल्ल्याला बी पळतो तेवढाच. कडेची जेवढी गाडी पळन त्याची, बारीक पल्ला असो मोठा असो कुठलाही असो, बारीक पल्ला असला तरी तेवढाच पाहणार, मोठा असला तरी तेवढाच पाहणार. आता मुंबईला तर सगळे मोठेच पल्ले बिनजोडला, कडेची जेवढी गाडी पाहणार त्या पुढेच पाहणार होती, गाडी आजी अंगाला शिवून घेणार नाही. त्यांनी बी सांगितलं होतं की बैलाला स्पीड आहे, आपलं बी नाव होईल, सगळं होईल. त्यामुळे बैलाचं मग आम्ही विचार केला, बैल घेतला. नाही म्हणजे अपयश आलं पण त्यांनी एक वैशिष्ट्य आहे त्या बैलाचं, की तो शांत आहे, की तुम्ही त्याला लगेच आपला जीव त्याच्यात अडकून बसेल. वायदी जर बंद झाली तर सर्वसामान्य लोक उजेडात येतील. वायदी घ्या, पण किती तुमचं जे जायचं याचं भाडं होईल ते, आणि तुमच्यावरती पोरांना नाश्ता पाण्याचा खर्च होईल. 25-30 हजार रुपये देणं आपलं काम नाही. त्याचा शांत स्वभाव आपल्याला त्याच्या प्रेमात पडतो का? हा शांत स्वभाव या प्रेमातलाही पडतो. ज्यावेळेस आम्ही सूर्याला आणलं त्यावेळेस लय लोकांनी जराच डाऊनफॉल चालू होता, त्यामुळं लय लोकांनी नावं ठेवली. नंतर जसा मुंगळा आला तसं मुंगळाने म्हणजे सगळ्यांचं ते बोलतीच बंद करून टाकली मुंगळाने. पळ जोरात यायचे त्याचा पळ, मी मुंगळापेक्षा बी जोरात त्याचा पळ आहे. राहुलबाई त्यांचा मथुरभर पळालेला आहे, महबूबभर पळालेला आहे, बिनजोडला खाली मोठ्या मोठ्या बैलांवर पळालेला आहे. असं कधी झालंय का हो की सगळं पायऱ्याचं नियोजन सगळं झालेलं आहे आणि ऐन टायमिंगला कॅन्सल झालं? तर आपण आता भेटायला आलो आहे मुंबईला. त्याने असंख्य बिनजोड गाजवलेले आहेत मुंबईमध्ये. तो आधी मुंबईमध्ये होता. तर आपण पूर्ण त्याचं विचारू की तो कधी घेतलेला, आता कसा पळतोय, सगळं आपण विचारणार आहोत. तर मला पहिलं तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी संदेश बांदल, राहणार सांगवीमध्ये. आमच्या मुंगळा आलेला झाले 2 महिने झाले. तर मुंगळा हा मुंबईचा आहे, बिनजोडला पळतो खाली मुंबईमध्ये. तर आमचे मित्र आहेत अक्षय साळुंके म्हणून गवडीचे, त्यांच्याकडं मुंगळा येतो. सार्थक अनिल पाटील दातवली यांचा मुंगळा आहे. तर त्यांच्याकडून आम्ही आणला होता. 2 मैदानात आम्ही पळवलो होतो. 2 मैदानात अपयश आला. नंतर तिसरा एक मैदान झालं वडगाव डाळाचं म्हणून, तिथं यात्रेनिमित्त मैदान होतं. तर तिथं आम्ही मोठं नियोजन केलं, तर बालचा सुलतान घातला होता. मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, त्या मैदानात आम्ही 1 नंबर केला मुंगळा. त्या गटाला होता आमच्या गाडीवर बाळा ड्रायव्हर करंजेपूरचा होता. नंतर सेमीला बाळाला गाडी आल्यामुळं आम्ही मग महेश ड्रायव्हर आपशिंगे बसवला होता. तर त्यांनी बी गाडी चांगली आणली. तिथं आम्ही पहिला गुलाल केला मुंगळावरती 1 नंबरचा. जसं की तो मुंबईला बिनजोड मध्ये पळायचा, तिथून तुम्ही काय बघून त्याच्यामध्ये घेतलेलं? बघून म्हणजे तसा बैलाला स्पीडच होतं. मुंबईला म्हणजे बिनजोड त्याची आतापर्यंत त्याची बिनजोड एक बी अशी गेली नाही की त्यांनी हारली नाही म्हणून. तर दरवर्षी म्हणजे आपला मित्र अक्षय त्या एक बैल येतोच तो सांभाळायला, दरवर्षी यायचा. तर त्यांनी बी सांगितलं होतं की बैलाला स्पीड आहे, आपलं बी नाव होईल, सगळं होईल. त्यामुळं बैलाचं मग आम्ही विचार केला, बैल घेतला. बैल घेतल्यानंतर तुम्ही पहिलं मैदान केलेलं, तो अनुभव काय होता पहिल्या मैदानाचा? पहिला अनुभव म्हणजे काय आलं, मैदान होतं 2 तारखेला. बैल आला आपल्याक 1 तारखेला संध्याकाळी उतरला होता. बैल म्हणजे मुंबईवरून आल्यामुळं बैल थोडा अवघडलेलाच होता. आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मैदानात गेलो आम्ही सकाळच. तर बैल थोडा अवघडल्यामुळं काय झालं, थोडं बैलाला पुढं तोंडावर स्पीड कमी झाली. त्यानंतर मग परत एकदा आम्ही विचार केला, म्हणलं आपण आता बैलाला थोडा आराम देऊ. तर त्यानंतर परत एक 4-5 दिवसात मैदान खेळलो. तर तिथं बी चांगला पळवला होता तो. म्हणजे त्यासाठी आराम महत्वाचा होता. आराम जेवढा बैलाला गॅप देईन तेवढा बैल पळतोय. आता किती दिवसाच्या गॅपनं तुम्ही उतरवता? आता एक 17 दिवसाच्या गॅपने उतरवते मैदानात आम्ही बैल. पहिल्यांदा तुम्हाला अपयश भेटलं, जेव्हा तुम्ही खरेदी केलं तेव्हा अपयश भेटलं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं की आपण खरेदी करून काही चुकी वगैरे केली असं वाटलं का? नाही, असं वाटलंच नव्हतं, कारण का आम्हाला माहिती होतं बैलानं किती स्पीड लावलं होतं. बैल तोंडाला पुढं फक्त थोडा कमी पडला. ती बी काय प्रॉब्लेम झाला की आता बरोबर मुंबईवरून बैल इथं आला, अवघडला. रात्री किती 2:30-3 बैल आला होता आणि आम्ही तर 10 पळालो होतो सकाळी. त्यामुळे थोडा बैल अवघडल्यामुळे असं काय वाटलं होतं, पण बैलाचं स्पीड बघून आम्हाला माहिती होतं की बैल एक ना एक दिवस गुलाला आम्हाला ठेवणार. त्यानंतरचं मैदान कुठलं? दुसरं मैदान? दुसरं मैदान खेळलो होतं आम्ही विंगचं, रामेश्वरचं. किती दिवसाचा गॅप होतो? गॅप नव्हता जास्त ना, गॅप 4 दिवसाचा होता. एक मित्र होते आपले, त्यांनी बैल मागितला होता आपल्याला पहिल्यांदाच, तर त्यांना दिला होता. गॅप मासा नव्हताच बैलाला की म्हणावा असा, त्यामुळे काय तिथं बी थोडंसं हे झालं. 2 अपयश आले आपल्याला 1-2 मैदानात, त्यानंतर यशाचे. 2 अपयशातून काय तुम्हाला शिकायला भेटलं? शिकायला असं म्हणजे काय, शिकायला असं नाही भेटलं एवढं, पण एक कळालं की जेवढा बैलाला गॅप देईन आपण तेवढं बैल आपलं नाव करणार. आणि होते हळूहळू सगळं.
जे तुम्ही पैरे करता, कोण पैऱ्याच्या नियोजन वगैरे कोण करतं तुमचं? आमचं पायऱ्याचं नियोजन सगळं अक्षय साळुंके म्हणून एक गवडीचा मित्र आहे आपला तेच करते सगळं. म्हणजे पायरा कुठलं मैदान खेळायचं, कुठला वेळ टाकायचा, सुट्टी मेकर बी तेच आहेत. म्हणजे आम्हाला कुठला गोष्टीचा काय ताण येत नाही. म्हणजे सगळं तेच बघतात. फक्त आम्ही आपलं बैल घ्यायचा, मैदानावर जायचं, पळायचं. मैदान काय बघून तुम्ही मैदानावर जाता? फाटी वगैरे कशी लागते मुंगळ्याला? फाटी बिटी त्याचं काहीच नाही, त्याचं काहीच नसतं त्याचं. त्याला काय पळायचं एवढं तेवढं त्याला लक्षात डोक्यात असतं. फक्त कडची जेवढी गाडी पर्यंत तेवढा तो पाहणं. त्याला फाटीचं काय नाही तसलं. आम्ही फाटी बघत नाही कुठल्या मैदानावर जाताना कशी फाटी आहे काय आहे. अक्षय शेट्टी नियोजन केलं की आम्ही निघालो. त्याला पल्ला लांब असला तर पळतो का तो? स्पीड कसं आहे? हा स्पीड म्हणजे त्याचा बघा, लांब पल्ल्याला बी पळतो तेवढाच. कडची जेवढी गाडी पळून त्याची, बारीक पल्ला असो मोठा असो कुठलाही असो, बारीक पल्ला असला तरी तेवढाच पाहणार, मोठा असला तरी तेवढाच पाहणार. आता मुंबईला तर सगळे मोठेच पल्ले बिनजोडला. कडची जेवढी गाडी पाहणार त्या पुढेच पाहणार होती. गाडी आजी अंगाला शिवून घेणार नाही. एक असं मैदान तुम्ही बिंजोरचं बघितलेलं जे तुम्हाला अजून आठवत आहे, त्यामध्ये तुम्ही मुंगळ्याला बघितलेलं आणि तिथून तुम्हाला खूप आवडायला लागलं? नाही दातिवलीच मैदान खाली. आम्ही तर काय मैदान अजून गेलो नाही बिनजोडला, पण ते अक्षय शेट्टी म्हणून हे ते खाली सारखे असतात मुंबईला. त्यांच्या थ्रूच आपल्याकडे बैल आलेला आहे. म्हणजे त्यांच्या थ्रू तुम्ही सगळं नियोजन हा, केलंय? नियोजन केलं बैलाचं सगळं. म्हणजे त्यांनीच आपल्याला हे बैल सांगितलं होता की आपण घेऊ, आपल्या नाव पळू, बैल आपल्याला गुलाल देणार. मुंगळ्याची खासियत काय म्हणायची? मुंगळाची खासियत म्हणजे मुंगळा शरीराने इथं बघितलं तुम्ही कसं आहे. आणि आज अतिशय शांत शांत, अजिबात मारणार नाही, काय करणार नाही, कुणी बी जाऊन धरायचं, काय बी करायचं, निवांत शांत आहे. असं एखाद्याला वाटून किती गायची बघितलं तर एक वाटतं किती गाय आहे, पण पळायला गेल्या माणसांना कळतं की आता काय पण विषय नाही. त्याला स्पीड कुठे आहे? सुट्टीला स्पीड आहे का पुढे तोंडाला स्पीड आहे? हा खाली सुट्टीपासून स्पीड आहे त्याला, तळापासून पुढपर्यंत. आतापर्यंत किती मैदान झाली? आतापर्यंत एक 4 ते 5 मैदान खेळलो आम्ही त्याच्या. 5-6 मैदान खेळलो. त्यात त्यांनी आम्हाला 3 मैदानात गुलाल दिलं. आता मुंगळ्याच्या जोडीला अजून एक घरचा साज तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. घरचा साज तयार करण्याचा प्रयत्न आहे. आपलं एक अजून एक बैल आहे, सूर्या एक हरणे आहे. ते ह्यांचेच मित्र आहेत अक्षयचे, खाली कराडला. त्यांच्याकडे तिकडे दिलेले आहेत आता आपण. मुंगळ्याला कुणावर फेरे टाकता तुम्ही? फेरे आपले घरचेच आहेत ना, जोकर आहे, झलक आहे. त्याच्यावर फेऱ्याची काही गरजच पडत नाही, कारण का 5-6 दिवसांनी आमच्याकडे मैदान चालूच आहेत आता. त्यामुळे त्याला जेवढा आराम देईन तेवढा बैल तो. म्हणजे प्रॅक्टिस वगैरे काय नसते? प्रॅक्टिस असते ना, रोजचं चालवणे सगळे छकडे आपल्या टांग्याला चुकून खाली न्यायचं आणायचं, ही सगळी पोरं बाकीची ते प्रॅक्टिस घेतात बाकीची. त्याचं खुराकाचं नियोजन कसं असतं? खुराकाचं नियोजन हे आम्ही एक बघतो भाऊ की त्यांच्या दोघांचं खुराकाचं नियोजन सगळं असतं. मग तेच त्याचं बघतात खुराकाचं सगळं. मैदानावर जायच्या आधी तुमचा दिनक्रम कसा असतो? त्याचं आदल्या दिवशीचं नियोजन आणि पूर्ण मैदानावर जाण्यापर्यंत सगळं पूर्ण नियोजन कोण कोण असतं तुमच्या बरोबर त्या दिवशी? हा प्रत्येक आदल्या दिवशी आता अक्षयने आम्हाला फोन केला की आपल्याला मैदान आम्हाला माहिती असं 2-4 दिवसांनी खेळायचं. तर आम्ही काय करतो की हे मुलगा आहे हर्षद म्हणून, आदल्या दिवशी बैल धुतो आम्ही, संध्याकाळचा बैल धुतो. परत सकाळचं उठलं की सगळी पोरं असतात, त्याला सकाळचं परत गरम पाण्याने धुणं, त्याला बाकी सजवणं बिजवणं करून गाडी नेऊन आम्ही घेऊन जातो. मुंगळा कोणत्या खांदी बेस्ट आहे? मुंगळा उजवीनी बेस्ट आहे, उजवीनी जास्त स्पीड आहे त्याला. काय काय कसे होतात की बुचतात कधी कधी, म्हणजे आवाज वगैरे काय झाले की बुचतात, तसं काय मुंग्यासोबत आहे? नाही आपल्या बैलाला तसलं तर काहीच नाही अजूनपर्यंत. तर 5 महिन्यात तर आम्हाला काय जाणवलं नाही. उलट पब्लिकने पळतो, त्याच्याकडला काय बी लावा, सांगून लावा, फाटाकडे लावा, नाही तर अजून काय करा. कारण की आता डिमांड आहे की जो पब्लिकला चांगला पळतो तो टॉपचा बैल, अशी डिमांड आहे आता. हा नाही आपला पब्लिकलाही पळतो ना, दोन्ही खांदी आपण. असं नाही की एकच खांद, दोन्ही खांदे कुठून बी चालतो. पब्लिक आता ते निळकंठचं मैदान झालं होतं ना, तर आम्ही गटालाच पब्लिकने होतो, पण गटालाच गाडी एवढी पळाली की सुट्टाच पुढे निकाल घेतला होता. काय सांगाल तुमच्या बरं एवढे सगळं मदतीला सहकार्य कुणाकुणाचं असतं यामध्ये सगळ्यांचं? कारण की एकट्याला एवढं जमणं अशक्य आहे. नाही ना, हा मित्र परिवार आहे त्यामुळे आज मूळ आहे ना. कसं सगळ्यांना तुम्ही गोळा केला एवढ्या सगळ्यासाठी? गोळा म्हणजे काय, प्रत्येकाला नाद आहेच. म्हणजे आम्ही लहानपणापासून नाद होता, ह्यांच्याकडे लहानपणापासून बैल आहेत. तर आम्ही बेंद्राला ह्यांच्याकडून 1 दिवसासाठी बैल आणायचो फक्त इथं. अजून ते कुठे गेला ह्यो एक ह्याला दोघांना त्या आधीपासून लई नाद दिलं लहानपणापासून. त्यांच्यासाठी बेंद्राला एक वासरू आणायचो. मग म्हणायचो आता वासरू आणतोय तरी बेंद्राला, मग त्यांना काय म्हणलं की आपल्याला एक बैलच घ्यायचा. या नादाबद्दल काय सांगाल? कारण की हा नाद वाढतच चाललाय, नादाबद्दल काय सांगाल तुम्ही?
नादाबद्दल तर काही सांगू शकत नाही. नाद दिवसांदिवस वाढतच चाललाय नुसता. पण नाद हा चांगला आहे तसा. नाव होते, सगळं होते. बैल पळाला की एक तो वेगळाच आनंद होतोय. गटाला जरी बैलांनी हे केलं तरी वेगळाच आनंद आहे. मला सांगा, ज्या मुंगाला अडचण येतात, एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला पण ज्या अडचण येतात त्याबद्दल तुमच्या काय सांगाल? अडचणी म्हणल्या तर आत्ताची परिस्थिती अशी बघताय कसं आहे, बैलाला पायऱ्याला लय अडचणी येतात. म्हणजे बैल आपला जिथं जाईन तिथं गट काढतोयच. पण एखादा समजा आता मोठ्या बैलाला आपण फोन केला की आम्हाला बैल द्या, तर ते पहिला प्रश्न विचारतो, तुमचा बैल पळतो नाही पळतो. मग हे टोलाटोलीची उत्तरं लय येते या क्षेत्रात. पण आपला बी बैल काही कमी पळत नाही, आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे पैरेकरांचं लय अडचणी येतात आता आम्हाला आत्ताच्या परिस्थितीला. आणि जी टॉपची बैल आहेत हिंद केसरी, त्यांना पैरे करायचे म्हणले तर आपली एवढी परिस्थिती नाही. म्हणजे समजा एखाद्या बैलाला जर 30-35 हजार रुपये द्यायचे म्हणले, तर आता ही सगळी लहान मुलं जी आम्ही आम्ही काय आपल्या सर्वसामान्य घरातली पोरं आहेत, तर ते आम्हाला पैऱ्याला थोडी अडचण येते पैरे करण्यासाठी. मग त्यासाठी तुम्ही असा प्रयत्न केला काय की घरचा साज तयार करून आपण पळवायला पाहिजे? नाही, घरचा साज हा लवकरच मैदानात एक मैदान आम्ही खेळणार आहे घरच्या साज. कारण की जर तुम्ही घरचा साज पळवला तर या सगळ्या अडचणी ज्या येतात त्या सगळ्या दूर होतील. हा, घरचा साज म्हणून एक ते आता ह्यांनी सांगितलं नाव सार्थक अनिल पाटील दातेली, त्यांचे एक आम्ही 2 बैल आणलेली आहेत. तर त्यात एक बैल आहे झलक म्हणून, आपण मग बघू शकतो नंतर. त्याच्यावर आम्ही याला एक मैदान पळवून बघणार आहे, कशी गाडी पळते, काय स्पीड लागते. त्याच्या हिशोबाने आम्ही घरचा साज पळवणार. मला तुम्ही सांगा, तुमचं नाव काय? रोहित उत्तम चिकणे. आता मला सांगा, मुंगळ्यासोबत अजून तुमच्या दावणीला कोण कोण आहे? सूर्य आहे, जोकर आहे, झलक आहे. काय त्यांची खासियत आहे? काय नाही अजून म्हणजे त्यांना आपण पाळवलेच नाही, ते आपल्याकडे सांभाळायला आलेले आहेत आता बैल. त्यांची मैदान वगैरे कुठली केली? नाही अजून तर नाही, आत्ता आले ते 2 दिवस झालं. 2 दिवस झालं म्हणजे फक्त तुमच्याकडे मुंगळा होता आधी? मुंगळा, सूर्य, हरण्या. किती दिवस झाले म्हणला मुंगळ्याला खरेदी बसून? 2 महिने झाला. 2 महिने झाले. त्याच्या आधी तुमच्याकडे कोण होतं? सूर्या म्हणजे सुरुवात ही सूर्यापासूनच झालेली आहे आपली. सूर्याच्या पायगुणाने हे सगळी आपली दावण तयार होत गेलेली पुढे. हा प्रवास सूर्यापासून सुरू झालेला आहे. तो पण बैल आपण या अक्षय सावंतच्याच यांनी खरेदी केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार. म्हणजे आज काही झालं तरी अक्षय सावंत हे पुढे असतात आपल्याला. सूर्याबद्दल काय सांगाल, तुमची आठवण? सूर्याबद्दल आठवण म्हणजे त्याला आणल्यापासून माझा बारका भाऊ आहे हर्षद. सगळं काम तोच करतो. म्हणजे बैलांचं म्हणजे नियोजन म्हणजे सांभाळ सगळं तोच करतो म्हणजे चांगल्या पद्धतीने. आणि आठवण म्हणजे तो त्याला एक जिव्हाळाच लागलेला आहे. तो आणला आपण, आणल्यानंतर आपणच राऊतवाडीचा सुंदर म्हणून बैल आहे. त्याच्यावर पावला तेव्हा गट पास केलेला आहे त्यांनी. म्हणजे बैल हा चांगला आहे, त्याच्यामुळे आपला पुढचा प्रवास चालू आहे सगळा. तुम्हाला हा नाद कधी लागला? नाद हा लहानपणापासून होतच होता, पण कुठेतरी परिस्थिती अडचण असल्यामुळे हे होत होतं ना. तो पुढं वय जसं चाललं तसं हा तरुणांचा नाद आहे. लहान सगळीच आपली पोरं आपले असतात, त्यामुळे आपल्याला या नाद आहे. त्यांना ट्रेनिंग चालू आहे का? ट्रेनिंग नाही तसं नाही, ती येतात हे करतात, सर्व सहकार्य त्यांचं आपल्याला बहुत चांगलं आहे. तुम्ही सुरुवातीला जेव्हा उतरला जसे म्हटले, आम्ही पूर्ण तुम्ही ही टीम तयार केली, त्यामध्ये कशी तुम्ही ही टीम तयार केली? कारण की एका दोघाला हे जमणं अशक्य आहे. कशी तुम्ही सुरुवात केली? आपण सूर्य आणला. सूर्य आपण अक्षय सावंके, मोन्या चिकणे, संदेश बांधल, मी आम्ही आणला. त्यानंतर जी पोरं जमा झाली ते आज शेवटपर्यंत आपल्या सोबतच आहेत. ते तयार म्हणजे गोळा केलेली कोण नाही, सगळे आपले मित्रच आहेत, सहकारीच आहेत आपले. येतात गोट्या वाजतात ते. आता तिथून जे आपलं म्हणजे ते काय म्हणतात शेड्यूल चालू झालं एक दिनक्रम, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आणि सगळी एकजुटपणे चाललेलं आहे. कोणत्या कोणत्या अडचणी तुम्हाला आता येत आहेत? अडचणी म्हणजे अक्षय सावंत हा माणूस आपल्या सोबत असल्यामुळे कुठल्या अडचणीच आली नाही. कुठला पायऱ्याला म्हणा, नियोजन, काही कुठली गोष्ट, सुट्टी, ड्रायव्हर, सर्व ते मला म्हणजे ते आपल्या डोक्याला टेन्शनच नसतं कधी. फक्त तुम्ही घेऊन जाता? घेऊन जातो. माय भाव आहेत, मित्र आहेत, सगळे सगळे मैदानात घेऊन जातो. मला सांगा, हे सगळं तुम्ही करता त्यामध्ये काही अं, मैदानावर जाण्याच्या आधी तुम्ही खर्चाचं नियोजन कसं करता? कारण की आपल्या सर्वसामान्य बैलगाडा मालक जे असतात त्यांना खर्चाचं नियोजन करता येत नाही. तुम्ही कशा प्रकारे सगळं नियोजन करता खर्चाचं? चुलता आहे माझा, त्यांचं सगळं म्हणजे घरातलं आपलं एक मदत आहे आपल्याला, म्हणजे सहकार्य घरच्यांचे हे आहे, त्यामुळे आपण चाललेलो आहे. घरचे करतात, आपण स्वतः करतो. मित्र असतात, कुठे अडचण आली
अक्षय शेट आहेत, संदेश आहे, सगळं आम्ही ह्याच्यात करतो. काय सांगाल मुंगळाबद्दल तुमचा अनुभव आतापर्यंत तुम्ही घेतल्यापासून आलेला अनुभव दावणीला आल्यापासून? मुंगळा मी लोक गुलालासाठी लय दिवस वाट पाहतात, पण मुंगळा आपल्या 2 महिने झाला दावणीला आलाय. 2 महिन्यातच त्याने आपल्याला 3 वेळा गुलाल दिलेला आहे. जसं की हे म्हटले पहिले 2 मैदान हे गट गट पण बसला नाही, पण तिथे तुम्ही स्वतःला कसं हे केलं, स्वतःला कसं तुम्ही कंट्रोल केलं की नाही आपला मुंगळा काहीतरी करू शकतो पुढच्या मैदानात? नाही म्हणजे अपयश आलं पण त्याने एक वैशिष्ट्य आहे त्या बैलाचं, की तो शांत आहे, की तुम्ही त्याला लगेच आपला जीव त्याच्यात अडकून बसेल. आणि ते 2 मैदानात अपयश आलं, त्या तिसऱ्या मैदानात आपल्याला 1 नंबरचाच मान मिळवून दिलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्याने एक डाऊनफॉल चालू असताना लगेच तिसऱ्या मैदानात 1 नंबरचा मान मिळवून दिला, माहिती तिथं कुठेतरी आपल्याला एक उभारी झाली मोठी. म्हणजे तुम्हाला गुलाल मिळाला. पण आता बघतोय आपण की एक जसं की आपल्या या वयाची लहान वयाची मुलं बैल वासरू खरेदी करतात आणि मैदानावर येतात, पण त्यांना गट पण निघत नाही. मग त्यांनी एखादा वासरू खरेदी करताना त्यामध्ये काय बघावं आणि घ्यावं का त्यांनी, आणि इथून पुढे तुम्हाला काय वाटतंय हा नाद कधीपर्यंत टिकेल? नाद हा शेवटपर्यंत टिकल, कारण की आमच्या मैत्रीत अशी एकजुटपणाने आहे. कुठलंही काम करायचं म्हणलं तर सर्वांची चर्चा करून ते नियोजन होतं. अक्षय शेट वैयक्तिक हे करतात, पण एक आम्हाला सांगतात असं असं केलेलं आहे, डन होतं तिथून पुढे विषय. त्यामुळे काय नाही, आणि असंच चालत राहो, मैत्रीत आपल्या एकजुटपणात राहावं. काय वाटतंय जर याचं पुढचं भविष्य काय वाटतंय बैलगाडी क्षेत्राचं? कारण की मध्ये बंदीचं काय होतं, त्यामध्ये भरपूर बैल कमी होती आणि आता जशी बंदी उठली तसे बैल पण वाढली आणि जे पब्लिक पण आहे, चाहते पण आहेत, ते पण वाढायला लागले. त्याबद्दल काय सांगाल? काय वाटतंय पुढचं भविष्य काय असू शकतं? भविष्य हे चांगलंच असणार आहे, आणि पब्लिक आहे म्हणून कुठेतरी एक आपल्यात पण एक जोश निर्माण होतो, की आपल्याला मैदानात कुठेतरी नाव रूपाला येतो आपण, आणि पब्लिक शिवाय तर पर्यायच नाही. जसं की तुम्ही मोंगा खरेदी केला, त्याला फेरे टाकण्यासाठी तुम्ही कधी घोड्यावर फेरे टाकण्याचा प्रयत्न केला का? कारण की काही जण काय करतात की बैल वगैरे बाहेर जात असले तर तो सरळ रेषेत पळावा म्हणून त्यांनी घोड्यावर फेरे टाकतात. कधी प्रयत्न केला टाकण्याचा? नाही, त्याचे मालक आहेत जुने, सार्थक अनिल पाटील. तो नाशिकला घोड्या बैलात पळायचा होता, नंतर तो बिनजोड खेळत होता मुंबईला. त्यानंतर आपल्याकडे आणून आता तेच ते पाहिलेलं आहे त्या घोड्या बैलात. मुंग्याचं पुढचं प्लॅनिंग काय आता? मग आता आपल्याला 11 तारखेला मैदानात दिसेल, चांगल्या पायऱ्यात. तुमचं मुंग्या बरोबर स्वप्न काय आहे की त्यानं हा किताब जिंकला पाहिजे आणि ते तुमचं स्वप्न आहे घेतल्यापासून? आपल्याला हिंद केसरी हाच गुलाल पाहिजे आपल्याला, तोपर्यंत आपली लढत चालू राहणार. आता कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं, ते तुम्ही बघितलंच असेल. नाही, तेव्हा आधी गावचं मैदान होतं आपलंच गवडीचं, ते मैदान केल्यामुळे बैलाला आराम नसल्यामुळे आपण तिकडचा विचारच केला नाही. कोणत्या हिंद केसरी मैदान दिसेल आपल्याला पळताना इथून पुढच्या? लवकरच दिसेल. आता जे मैदान पडेल त्या बैलाला, आता तो चौसाच आहे, बैलाला अजून रक्त आपल्याला म्हणजे ताकद निर्माण करायची अजून. ते झाले की विचार करणार आहे आपण लगेच, मोठ्याच मैदानात पळायचे आपल्याला. लांब पल्ल्यात स्टॅमिना टिकून राहण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? कारण की लांब पल्ला म्हटलं की त्याला स्टॅमिना पाहिजे. काय करतात, पवनी वगैरे घालतात, त्या पद्धतीने तुमचं काय प्रॅक्टिस ट्रेनिंग वगैरे असतं का? नाही, आता पाहुणे वगैरे सगळं चालूच असतं आपलं, पण आता सध्याला तर नाहीये. पण आता ते पाऊस काळ, त्याला आपण नाशिकला पाठवणार ताण काढण्यासाठी. कोणत्या खांदी चांगला आहे म्हणलं होतं? तो डाव्या खांदे आता आपण त्याला पळवतोय, पण तो दोन्ही खांदे फिट आहे. उजवीने तर चांगलं स्पीड आहे, डावीने सुद्धा आहे. तर जसं की आपल्याला समजलं सगळं नियोजन करतात ते अक्षय शेठ आहेत. त्यांना आपण विचारू की ते कसं नियोजन करतात, कारण की नियोजन करणं महत्वाचं असतं. प्रत्येक मैदानावर जायचं असलं तर नियोजन चांगलं पाहिजे. तर मला सांगा, नियोजन करताना तुम्ही काय काळजी घेता? हे नियोजन करताना म्हणजे बैलाचं आधी आम्ही फाटी बघतो. आदल्या दिवशी जाऊन त्या मैदानाची पहिली फाटी बघतो, तसा बैल घालतो. जर फाटी जर कमी रानाची असेल तर खालच्या तळाचा बैल घालतो. जर पल्ला असेल तर पुढच्या रानात जो बैल पळतो तो बैल घालतो बैलाला. कारण का आपला बैल कमी रान असेल तर डावीने झुकतो, पल्ला असेल तर उजवीने झुकतो. नियोजन करताना तुम्ही कसं ठरवता की याच्या बरोबर आपल्याला पायरा करायचा? आता नियोजन करताना म्हणजे पुढचा बैल आपण घालून हे करतो. रानावर डिपेंड आहे. रान कसं आहे, मातीचं रान आहे, चढाचं रान आहे, त्याच्यावर. आताची जी नियमावली आली आहे, पट्टी आली आहे, कॅमेरा आलेत, तुम्हाला काय वाटतं यामध्ये काय चालू व्हायला पाहिजे आणि काय बंद व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांना याचा फायदा होईल? नियमावली आली आहे ते
बरोबर आहे. पट्टी आली त्यामुळं लोक बैल चालवत नाहीत खालनं पुढं. कॅमेरे आहे त्यामुळं बरोबर चालू आहे सगळं. काय बंद व्हायला पाहिजे? तुम्ही सांगितलं हे चालू आहे, पण काय बंद व्हायला पाहिजे? बंद व्हायला पाहिजे म्हणजे खाली गेलं फक्त लोकांनी गरम करणं हे बंद व्हायला पाहिजे. शेपटी चावलंय अजून चालू आहे थोडं थोडं, ते बंद व्हायला पाहिजे. बाकी काय. यामध्ये काय वाटतं की अजून त्यामध्ये चालू व्हायला पाहिजे? जसं तुम्ही म्हटला पट्टी चावणे वगैरे ते बंद झालं पाहिजे. चालू काय व्हायला पाहिजे? चालू आता म्हणजे आता हेच थोडंफार बैलांना आहे, बाकी नाही. नाही काय. आपण बघतो की पब्लिकला पळणार असलं जसं की आपण मुंगळा म्हणतो, चाहत्यांची प्रचंड अशी गर्दी होते. फायनल जसा असला की चाहत्यांची प्रचंड अशी गर्दी होते. मग त्यामध्ये तुम्ही नियोजन कसं करता? कसा ड्रायव्हर तुम्ही सिलेक्ट करता? कसा सुट्टी मेकर तुम्ही निवडता? ड्रायव्हर तर बैलाला फिक्स नाही अजून, पण जसा पुढचा बैल घालेल तसा ड्रायव्हर आम्ही बसवतो. आता आमच्या भागात बोर भागात बाळा ड्रायव्हर फेमस आहे करंजेचा, किरण आहे, सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीचा आहे. जसा बैल असेल तसा आम्ही ड्रायव्हर बसवतो. काय सांगाल पुढचं नियोजन काय असणार आहे मुंगळ्याचं? आणि काय स्वप्न आहे तुमचं? यांच्याबरोबर तुमचं पण काय स्वप्न आहे? स्वप्नात आता हिंदकेसरी व्हावा बैल आपली अशी इच्छा आहे. आता पुढचं जर मोठं मैदान पडलं तर तुम्हाला दिसेल मोठ्या मैदानात बैल आपला. तर मला सांगा आतापर्यंत मुंगा कोणत्या कोणत्या बैलांवर पळालाय? बालचा सुलतानी, परत वडकीचा सोनू शेख पठार आहे, त्यांचा गाणा भाऊ आहे, त्याच्याबरोबर बैल पळालेला आहे आपला. आसनगावचा सुंदर बरोबर पळालेला आहे. बैल तसं चांगल्या चांगल्या बैलांमध्ये पळतो. आता थोडे आम्हाला पैऱ्याचीच अडचण आहे म्हणून आम्ही आता आपली हे बाईट घेतो. काय तुमचं काय म्हणणं आहे की हे वायदीचा प्रश्न वायदी जी येते मैदानामध्ये ही बंद झाली पाहिजे? कारण काय आपल्यासारख्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय यामुळे फरक पडेल जर बंद झाली तर? वायदी जर बंद झाली तर सर्वसामान्य लोक उजेडात येतील. वायदी घ्या, पण किती तुमचं जे जायचं याचं भाडं होईल ते, आणि तुमच्यावरती पोरांना नाश्ता पाण्याचा खर्च होईल. 25-30 हजार रुपये देणं आपलं काम नाही. तुमचं स्वप्न काय आहे? कुणाबरोबर तुम्हाला मुंगाला पळताना बघायचंय? आमचं राहुलभाई पाटील यांचा मित्र आणि मोहिल धुमाळचा बकासूर, त्या 2 बैलांमध्ये बैल पळवायची लई इच्छा आहे. बरं बरं चालेल. तुम्ही सांगा तुमचं नाव काय? माझं नाव आयुष चिकणे, राहणार सांगली. मला सांगा तुम्ही सगळेजण एकत्र असता, हे एकत्रितपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कसं दररोज सगळं त्याचं नियोजन करता? कसं बैलांसोबत तुम्ही असता दररोज? आम्ही असं कुणाला बोलवायला लागतच नाही, सगळी येतात त्यांच्या त्यांच्या मनाने. आम्ही सगळ्यांना विचारूनच नियोजन करतो, म्हणून कुणाला राग येत नाही, काय नाही. तुमचं शिक्षण किती झालं? माझा ITI झालाय, आता 12वीला आहे. मग मैदान आणि शिक्षण कसं मॅनेज करता? कॉलेज करून सुट्टी असेल त्या दिवशी मैदानावर जातो, नाहीतर घरी लाईव्हला बघतो. घरी नाद कधी लागला? नाद कधी लागला? नाद लहानपणी बसनच होतो. आम्ही ह्याच्या त्याच्या बैलांबरोबर जायचो. मग माझा भाऊ ह्याला आणायचा, बैल आणायचा बैल पोळ्याला. मग तो म्हणला एक दिवस आपण बैलच घेऊ. मग आमचं घरी विचारलं, सगळ्यांना विचारलं, घरची पण म्हणली घ्या, मग घ्यायचं असेल तर. मग आम्ही सूर्य आणला, तेव्हापासून नाद वाढतच गेला. मला तुम्ही सांगा सुट्टीला बैल शांत असलेलाचा किती फायदा होतो? सुट्टी चांगल्या पद्धतीने होती. सुट्टी महत्वाची. आत्ताच परवाचं उदाहरण सांगतो, 7 तारखेच्या मैदानाचं. बैलांनी आपल्या मुंगळ्यांनी सुट्टा निकाल घेतला, पण सुट्टी मेकरचा बैल पाय पुढं थोडा आल्यामुळं आपल्याला निकाल बाद केला. सुट्टी ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. सुट्टी ही महत्वाची, चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुम्हाला मुंगा घेतला तुम्ही, आता त्याच्या आधी सूर्या होता, यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? शिकायला म्हणजे ह्या खेळात आपल्याला संयम पाहिजे, महत्वाचं. शांतता, एक समजूतदारपणा आपल्या सगळ्यांचा. या खेळात आपल्याला संयम ठेवायला खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्या आधी आपला सूर्य होता, ते कुठेतरी आपला डाऊनफॉल चालू झाल्यामुळे लोकांनी आपल्याला नावं ठेवलेली. ज्यांनी ज्यांनी आम्हाला नावं ठेवलेली ना, ते उद्या आमचं आवर्जून नाव घेणार आहेत. हा शब्द आहे आपला. तुम्हाला गुलाल मिळालाय, गुलाल मिळाल्यानंतर काय प्रेरणा मिळते? कारण की गुलालासाठी सगळेजण या क्षेत्रात झटत असतात. काय प्रेरणा मिळते? एक म्हणजे गुलाल मिळाला, एक नवीन ऊर्जा मिळते आपल्याला, आणि एक मोठा आधार असतो. आपला बैल हा पळतोय, हे आनंद वेगळाच असतो. आणि हा आनंद तुम्ही कसा साजरा करता मैदान झाल्यानंतर?
म्हणजे आपला ग्रामदैवत आहे काळभैरवनाथ प्रसन्न. त्या मंदिर आपलं बैलाचं दर्शन करून फटाके वाजवून आपला जल्लोष साजरा करतो आपण. मला सांगा, आपल्याकडे आता जे नंदी पळतात मैदानावर आपल्यासाठी पळत असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की ते आपल्यासाठी पळत असतात आणि विजयाचा जल्लोष आपण त्यांच्यामुळे आपल्याला साजरा करायला मिळतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अं, बैल हा मैदानात जातो आपला, त्यावर पोरं असतात सगळी आपली सहकारी. तर बैल म्हणजे आपला मित्र एक समजायचं आपण, की ते कुठेतरी वाटतं लीडर समजायचं आपलं. त्या लीडरला एक आपल्या सगळ्या सहकार्यांना एक काहीतरी चांगलं हे करायसाठी तो जीव लावून पळतो आपल्यासाठी. म्हणजे सगळ्यांचं ओझं पेलून तो मैदानावर पळत असतो सगळ्यांसाठी. नक्कीच नक्की. काय वाटतं याचं भविष्य काय असू शकतं आणि तुम्ही अं, पुढे पुढे जाताना काय काळजी घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात? कारण की तुम्हाला यश मिळाले, गुलाल मिळालाय. हा गुलाल टिकवून ठेवण्यासाठी तुमचे या इथून पुढे काय प्रयत्न असतील? तो चालू असलेला व्यायाम, चालू असलेला खुराक आणि त्याला टिकून पळण्यासाठी आराम देऊनच बैल आपण बाहेर काढणार आहे. चांगल्या पद्धतीने. मुंगळा हा कोणाच्या नावावर पळतो? आता रुचिरा रोहित दादा चिकणे त्या नाव बैल पळतात. तर मला तुमचा मोबाईल नंबर, पत्ता आणि नाव सांगा. आपल्या बैलाचं नियोजन हे अक्षय साळुंके म्हणून गवडीचे आहेत. तर तेच करतात. त्यांचा नंबर सांगतो मी, काय आहे ते 8624 063 481. राहणार गवडीचे आहेत ते. म्हणजे सगळं बैलांचा डायव्हर पासून ते बैलाचं नियोजन पर्यंत सगळं तेच बघतात. पायरा करणं सगळं सगळं म्हणजे त्यांचे बघतात सगळं. काय वाटतंय मुंगळाचं भविष्य काय असू शकतं? तुम्ही पळताना बघताय नियोजन थोडंफार प्रॉब्लेम येतोय, पण तुमचे पायऱ्याच्या अडचणी जर सुटल्या तर काय वाटतंय मुंगळाचं भविष्य काय असू शकतं पुढे? मुंगळाचं भविष्य हे चांगलंच आहे. म्हणजे मुंगळा हा असा बैल आहे की एक ना एक दिवस मुंगळा आपलं नाव करणार आहे नक्की. आणि याचे त्रास आहे की बैल कधी कधी थांबतो, कधी कधी पळतो. त्यामुळं आणि आपल्याला त्यांनी 2 महिन्याचाच गुलाल करून दिलेला, त्यामुळे शेवटपर्यंत बैल हा आपल्याच जाऊन राहील. पळू नाही पळू काय बी होऊ. त्याचा शांत स्वभाव आपल्याला त्याच्या प्रेमात पडतो का? हा शांत स्वभाव या प्रेमात लय पडतो. लय निरागस असा मस्तच बैल आहे असा. एसन लागते, एसनीला बांधायला लागतो. नाही नाही तसं काहीच नाही. एका कासरा बी कोण घेऊन जातं. मग तुम्हाला आल्याला काय म्हणतोय, गैसारखंच येतो. अजिबात असं त्याचं हे नाही काय. नमस्कार, तुमचं नाव सांगा. निखिल बांदल. काय सांगाल मुंगळाबद्दल? मुंगळाबद्दल काय सांगायचं, मुंगळा जसा आमच्याकडे आलाय तसं सगळ्या पोरांना त्यांनी प्रेमात पाडलंय त्याच्या. आणि त्याचं म्हणजे इथं गोट्यात एकदम शांत असतो, पण तिकडं मैदानात गेला ना की मैदानात त्याच्या म्हणजे ह्यानी दाखवतो, स्पीडनी दाखवतो की त्याच्याकडे काय येते. चर्चा व्हायला लागली का आता? हा, आता चर्चा म्हणजे भरपूर चर्चा व्हायला लागली. येतात फोन बिन मुंगळ्यासाठी. मुंगळा म्हणजे भरपूर पळतो बिळतो, त्यामुळं स्पीड भरपूर आहे बैलाला. जे आजूबाजूचे लोक आहेत गावातले, ते आता काय म्हणतात मुंगळ्याबद्दल आणि घेतला त्यावेळेस काय म्हणत होते? पहिलं ज्यावेळेस आम्ही सूर्याला आणलं त्यावेळेस लय लोकांनी जरा डाऊनफॉल चालू होता, त्यामुळं लय लोकांनी नावं ठेवली. नंतर जसा मुंगळा आला तसं मुंगळाने म्हणजे सगळ्यांचं ते बोलतीच बंद करून टाकली मुंगळाने आम्हाला तिसऱ्याच मैदानात गुलाल दिला. पहिलाच गुलाल दिला. म्हणजे 2 मैदानात तुम्ही संयम ठेवला. 2 मैदान संयम म्हणजे पहिलं बी सूर्याला म्हणजे मैदानात आम्ही पळवत होतो, पण भरपूर अपयश आले आम्हाला पहिल्यांदा. नंतर जसं मुंगळा आला ना तसं बी त्याने 2 मैदान त्याला स्पीड भरपूर होतं, पण 2 मैदान आम्ही हिट झालो. नंतर जसं तिसऱ्या मैदानावर आम्ही याला गेलो वडगावला आम्हाला त्याने गुलाल दिला. तेव्हापासून सगळ्या पोरांमध्ये एकदम म्हणजे जसं काय उत्स्फूर्तीच आली. जसं गुलाल भेटला ना तसं मग अजून पोरं पण इकडं त्यांना नाद अजून वाढला आणि ह्यांनी मुंगळाने आम्हाला प्रेमात पाडलं त्याच्या. संयम तुम्ही ठेवून हा जो तुम्हाला गुलाल मिळालाय, त्या गुलालाबद्दल काय सांगाल? कारण की संयम या क्षेत्रात भरपूर महत्वाचा आहे, त्याबद्दल काय सांगाल? संयम म्हणजे आता बघा
लोक 2-2, 4-4 वर्ष वाट बघतात गुलालाची. आणि आम्ही पण म्हणजे असं वाटलं नव्हतं आम्हाला की लगेच गुलाल भेटल म्हणून. पण आम्हाला तिसऱ्याच मैदानात मुघलांनी गुलाल करून दिला. मग त्यावेळेस आमची म्हणजे आमचं एवढं आनंद होता तो, म्हणजे सांगू शकत नाही शब्दात. एवढा आनंद होता. तो आनंद शब्द सांगत नाही सांगू शकत. त्याचा तुम्ही जल्लोष कशा केलेला? कारण की तिसरं मैदान पहिल्यांदाच तुम्हाला गुलाल मिळाला आणि जेव्हा गुलाल अंगावर पडतो तो आनंद खूपच वेगळा असतो. गुलाल म्हणजे तो आनंद आम्ही तिथं मैदानात बी साजरा केला आणि घरी आल्यावर आमच्या ग्रामदैवताच्या तिथं जाऊन भैरवनाथ मंदिरात जाऊन आमच्या बैलांची पूजा केली आणि घरी येऊन पण त्यांची पूजा केली आणि फटाके वगैरे वाजवून आमचा आनंद केला साजरा. चालेल. काय वाटतं याचं भविष्य काय असू शकतं मुंगळ्याचं? तुम्ही आता बघताय, तुम्ही तुमच्या मुंगळ्याचे सगळे प्रेमात पडलेत. 2 विजय झाले, पूर्ण प्रेमात पडलेत. जसं की मी मगाशी विचारलं की त्याचं पुढचं प्लॅनिंग कसं असू शकतं, त्यांनी सगळं सांगितलं. काय वाटतंय मुंगळ्याबद्दल? आम्हाला हिंदकेसरी किताब बघायचा फक्त मुंगळाचा. हेच आमचं पुढचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी आता प्रयत्न चांगल्या प्रकारे चालू आहेत. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तर तर मला याचं नाव सांगा. हा जोकर, हा बी दातिवल्याचाच आहे, अनिल शेटचाच आहे. हा बी बिनजोडलाच खाली त्यांनी जवळजवळ 70 बिनजोड केलेले आहेत मुंबईमध्ये. जसं की आपण मुंगळाचा स्वभाव बघितला, शांत, आणि इथं तर आपल्याला दिसते याचा स्वभाव कसा आहे. काय सुट्टीला प्रॉब्लेम येतो का धरून जाताना वगैरे? धरून जाताना नाही, पण मुंगळाचा जो स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध सगळ्याचा स्वभाव आहे. मी रागीट असं मारणं बिरणं, पण सुट्टीला एकदम शांत. सुट्टीला खाली जास्त त्रास देत नाही, पण बैल फक्त हा जास्त मार्क आहे. त्याचं पळ कसं आहे? पळ जोरात आहे त्याचा पळ. मी मुंगळापेक्षा बी जोरात त्याचा पळ आहे. राहुलबाई त्यांचा मथुरभर पळालेला आहे, महबूबभर पळालेला आहे बिनजोडला खाली, मोठ्या मोठ्या बैलांवर पळालेला आहे. जेव्हा याच्या गाडीवर एखादा ड्रायव्हर बसलेला असेल त्यावेळेस त्याचा अनुभव काय होता? त्याने तुम्हाला काय सांगितलंच असेल, अनुभव कसा होता? आणि कुठलं मैदान तुम्हाला याचं आठवतंय त्यामध्ये तो खूप चांगला पळालेला? मुंबईचं एक मैदान होतं जिथं जोकर आणि मथुर पळाला होता. तर त्या गाडीला प्रचंड स्पीड लागलो. ड्रायव्हरने सांगितलं होतं की गाडीला स्पीड भरपूर लागली, बैल चांगला पळालाय म्हणून त्यांनी सांगितलं होतं. मागचं मैदान कुठलं केलं? आता ह्यो बी आत्ताच आला, 8-10 दिवस झाले आपल्या आलेले आहे मुंबईवरून. आता चालूला तो झलक आहे आणि हे जोकर आहे, यांचीच गाडी पळाली होती. किती वय म्हणा येईल त्याचं अंदाजे? वय म्हणायचं झालं तर 6 वर्षाचं असेल. याच्या बरोबरच आपल्याला तो दिसतोय, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे झलक. तो बी बिनजोडचा बादशाह म्हणून. म्हणजे सगळे बिनजोडचे बादशाच आहेत. सगळे बिनजोडचेच बादशाह इकडे आणलेले आहेत. त्याची झलकची खासियत काय म्हणायची? जलकची खासियत म्हणली तर जलक हा डावीनी लई स्पीड लावतो. तो बी असा एवढा मार्क नाही का, शांतच आहे तो, पण आहे चांगला. म्हणजे त्याला बी स्पीड तळापासून ते पुढपर्यंत स्पीड आहे त्याला. तो बी. जोकर आणि झलक दोघं कोणत्या खांदी चांगले आहेत? हा दोन्ही खांदी फिट आहे आणि तो डावीनी फिट आहे. म्हणजे डावीने त्याला प्रचंड स्पीड लागतो आणि कडच्या बाईला का बघतच पाहणार, असं त्याचं वैशिष्ट्य आहे एक. अडचणी येतात का हो या दोघांना पण? अडचणी आता आपल्या याच्यातच आहेत. पहिल्यालाच अडचण येते. आता ह्यो बैल बी एवढ्या मोठ्या मोठ्या बैल पळालेला आहे, त्याला बी पहिल्याला अडचण येते. आणि तो तर काय आता आपण ह्या वर्षीच उतरवलोय आपल्याकडे, त्यामुळे त्याला आता एक पायरा गेला होता आम्ही नाशिकचा, चांगली गाडी पळाली होती, पण पब्लिकने लागल्यामुळे थोडं हे झालं. चांगली गाडी पळाली त्याची. काय वाटतं या अडचणी सगळ्यांना येतात, पायऱ्याच्या अडचणी येतात, बैल पळत असून एवढ्या अडचणी येतात, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? काय आता वाटायचे, आता पायऱ्याला अडचणी म्हणजे लई यायला लागल्यात आता या क्षेत्रात. म्हणजे ज्या पायऱ्याला फोन करून तो पायऱ्याच्या आधीच किंमत सांगून मोकळा होतोय. त्यामुळे पायऱ्याला लई अडचणी येतात. आपला बैल पळतोय असं नाही की आपला बैल पळत नाही. कुठलाही बैल, आता आपण सांगितलं मागाशी मुंगळाला एक बैल टाकला होता, तर त्या मुंगळाच्या बैलवाल्याने मी सांगितलं की तुमच्या बैलाला खरंच स्पीड आहे म्हणून. म्हणजे आपली बैल पळत असं नाही की नाही, असं पळत नाही, तरी बी अडचणी येतातच पायऱ्याला. असं कधी झालंय का हो की सगळं पायऱ्याचं नियोजन सगळं झालेलं आहे आणि ऐन टायमिंगला कॅन्सल झालं? नाही, आतापर्यंत तर एक बी नियोजन असं झालं नाही की पायरा कॅन्सल झालेला आहे म्हणून. आणि हे सगळं नियोजन करताना जसे आपल्याकडे 3 जण आहेत, आता पावसाळा येतोय, पावसाळ्यामध्ये तुम्ही
यांचं सगळ्यांचं खुराकाचं नियोजन वगैरे सगळं कसं करता? खुराकाचं नियोजन हे सगळं केलेलेच आहे, वैरण भरून ठेवलेले आहे, सगळं म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेलं. त्यांची पावसाळ्याची बी सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे आम्ही. पावसाळ्यात वगैरे कुठे पळताना दिसतात आपल्याला? पावसाळ्यात दिसणार आहेत बैल संभाजीनगरला पाठवणार आहे आपण मुंगळाला. कारण की काही जण आरामात असतात पावसाळ्यात, काही जण पळवत नाहीत. नाही, आपण मुंगळाला पाठवणार आहे खाली संभाजीनगरला, कारण का पावसाळ्यात गोड्यावर बैल पळाचं स्पीड वाईज वाढेल असा आमचा एक आहे अंदाज, त्यामुळे आम्ही खाली पाठवणार आहे. चालेल. आपण बघितलं मित्रांनो की सुंदर अशी धावण आणि यांना कोणत्या अडचणी येतात त्या आपण बघितल्या. तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांना याच अडचणी येतात आणि यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. काय सांगाल याबद्दल? तोडगा तर 100% निघाला पाहिजे. पहिरेकरांनी बी थोडासा सामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. म्हणजे यायचं जायचं गाडं भाडं नाश्ता पाणी एवढे आपले द्यायचे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आपण नाही देऊ शकत ना. काय वाटतं, हा वायदीचा प्रश्न मिटलाच पाहिजे का डायरेक्ट? नाही, वायदीचा प्रश्न हा मिटलाच पाहिजे 100%. कारण का जी अशी तळागाळातली बैल आहेत त्यांना वर यायला हे भेटन, जो वायदीचा प्रश्न मिटला तर. म्हणजे जे अजून तळागाळात जे बैल आहेत त्यांना वर येण्यास एक हे भेटेल, पुढे प्रोत्साहन ढकल भेटेल प्रोत्साहन. भेटेल 100% भेटणार. वायदी बंद झाली ना 100% भेटणार तेवढं.